हॅलो फ्रेंड्स, मी रितिका फूड कॉर्नरमध्ये स्वागत करते। आपण घावणे खाल्ले असतीलच, परंतु घावण्याला जाळी आली की एक परफेक्ट घावणे तयार होते असे आपण समजतो। परंतु मी आज इंद्रायणी तांदळापासून घावणे बनवत आहे आणि आपण पाहूया हे कसे बनतात व ते चवीला कसे लागतात। मी एक मोठी वाटी इंद्रायणी तांदूळ घेऊन 5-6 तास भिजत ठेवले। हे पहा, तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। मिश्रण पातळ करायचे आहे, म्हणजे आपले मिश्रण दुधासारखे पातळ झाले पाहिजे। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, या इंद्रायणी तांदळाचे घावणे कसे होत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता हे मिश्रण 5 मिनिटे बाजूला ठेवून आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया। अर्धी वाटी ओला किसलेला नारळ, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडेसे भाजके चणे, थोडीशी कोथिंबीर हे सर्व मिक्सरला लावून वाटायचे आहे आणि वाटताना चवीनुसार मीठही घालायचे आहे। चटणीची चव अजून वाढवण्यासाठी आपण आता फोडणी देऊया। फोडणी पात्रामध्ये थोडेसे तेल घालून कढीपत्ता, हळद, मोहरी व जिऱ्याची कडकडीत फोडणी द्यायची आणि चटणीमध्ये घालायची। आणि आता पहा, चटणीची चव कशी दुप्पट वाढते। आणि फोडणी सर्व चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। चटणी रेडी आहे आणि चला आता आपण घावणे करून घेऊया। गॅसवर पॅन ठेवला आहे। आता पॅन तेलाने कवर करूया आणि तेल लावण्यासाठी मी इथे नारळाची शेंडी घेतलेली आहे। ही आपली जुनी पद्धत आहे, खरंच खूप छान आहे। अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे कांदा अर्धा चिरून त्याने तव्याला तेल लावले जाते। त्यामुळे काय होतं की कांद्याचा भाजका स्मेल आहे तो घावण्याला लागला जातो व त्याची चव अजून वाढते। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता मी घावणे टाकले, परंतु याला जाळी काही आलेली दिसत नाही आहे। आणि आता 1 मिनिट आपण झाकण ठेवून आता पाहूया काय झाले आहे। थोडा चिकटपणा दिसत आहे, त्यामुळे मी दुसऱ्या बाजूनेही भाजून घेत आहे। नॉर्मली घावणे आपण एका बाजूनेच भाजतो आणि हे पहा, घावण्याला वेगळेच टेक्स्चर दिसत आहे आणि पाहायला तर चांगले वाटत आहे। पण आता एक प्रश्न दुसरा आहे की चवीला हे कसे लागतील। घावणे हे महाराष्ट्रातील फार जुना आणि सर्वांचा आवडता पदार्थ आहे। जर आपल्या घरात दळलेले तांदूळ रेडी असतील तर हा नाश्त्यासाठी खूप पटापट किंवा फास्ट होणारा पदार्थ आहे। कोकणात तर हा पदार्थ नेहमी बनवला जातो। तर फ्रेंड्स, घावणे रेडी झालेले आहेत। तर फ्रेंड्स, मी हे घावणे आता खाऊन पाहिले आणि चवीला आहेत, छान आहेत, फक्त चिकटपणा जास्त आहे। ऑल ओव्हर तुम्ही इंद्रायणी तांदळापासून घावणे बनवू शकता। सर्वात सांगायचे म्हणजे तर आंबेमोहोर तांदळाचाच घावण्यासाठी वापर करा, घावणे उत्तमच होतील। आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये।